नमस्कार, तुम्ही पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. इतिहास, शौर्य आणि एकजुटीच्या सामर्थ्याचा प्रवास तुमच्या समोर मांडणारे आपले चॅनल. आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका आव्हानाने एका स्तंभाला कोट्यवधी अनुयायांचे तीर्थक्षेत्र कसे बनविले. भाग क्रमांक 13, तीर्थक्षेत्राचा जन्म, 1 जानेवारीची परंपरा. अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी व अर्थपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब करा व इतरांनाही करायला सांगा. तीर्थक्षेत्राचा जन्म, 1 जानेवारीची परंपरा. 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय स्तंभाला भेट देऊन महार सैनिकांच्या शौर्याचा गौरव केला. त्यांच्या या भेटीमुळेच 1 जानेवारी हा दिवस एका सामाजिक क्रांतीच्या परंपरेचा आधार बनला. बाबासाहेबांच्या आव्हानानंतर 1 जानेवारीची परंपरा. जयस्तंभाचे महत्त्व. 1. बाबासाहेबांनी या स्तंभाला शौर्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून प्रस्थापित केले. त्यांनी आपल्या अनुयायांना आव्हान केले की ज्या पूर्वजांनी अन्यायाविरुद्ध लढून आत्मसन्मान मिळविला त्या वीरांना दरवर्षी 1 जानेवारी रोजी एकत्र येऊन मानवंदना द्यावी. 2. अन्यायाचा प्रतिसाद. बाबासाहेबांच्या या आव्हानाला बुद्ध आणि आंबेडकरी अनुयायांनी लाखोच्या संख्येने प्रतिसाद दिला. 1 जानेवारी हा दिवस आता केवळ नवीन वर्षाचा दिवस नसून तो स्वाभिमान दिवस आहे आणि शौर्य दिन म्हणून साजरा होऊ लागला. 3. तीर्थक्षेत्राचा जन्म. दरवर्षी लाखोच्या संख्येने बौद्ध अनुयायी, आंबेडकरी समाज आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन या स्तंभाला वंदन करतात. या प्रचंड उपस्थितीमुळे आणि निष्ठेमुळे भीमा कोरेगावचा जयस्तंभ आता दलित बौद्ध समाजाचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनला आहे. भीमा कोरेगाव येथे होणारी लाखोंची ही गर्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा, विश्वासाने सामाजिक समतेच्या मूल्याप्रतीचे निष्ठा सिद्ध करते. ही परंपरा एकजूट, आत्मसन्मान आणि प्रबोधन यांचा संदेश जगाला देत आहे. सामाजिक प्रबोधन कार्यक्रम. भीमा कोरेगावच्या या एकजुटीच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा संदेश देणारी नवीन विषयावरची चर्चा करूया. प्रबोधन कार्यक्रमाचा विषय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक नीतिमत्ता, संदेश, लोकशाहीचे रक्षण आणि तरुणांची भूमिका. सविस्तर माहिती आणि बाबासाहेबांचा संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. प्रबुद्ध भारताचे त्यांचे स्वप्न या संविधानाच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून आहे, ज्यासाठी त्यांनी संविधानिक नीतिमत्ता आणि महत्त्वाचा विचार तरुणांपुढे ठेवला. 1. संविधानिक नीतिमत्ता म्हणजे काय? संविधानिक नीतिमत्ता म्हणजे संविधानातील मूल्य आणि तत्वे जसे की समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता आपल्या दैनंदिन जीवनात आणि कृतीत पाळणे. केवळ कायदे पाळणे पुरेसे नाही, तर लोकशाही मूल्य आणि आदर्श कृतीत उतरविणे आवश्यक आहे. 2. लोकशाहीचे रक्षण आणि तरुणांची भूमिका. बाबासाहेबांनी तरुणांना चेतावणी दिली की लोकशाही केवळ संविधानाने टिकत नाही, तर ती नागरिकांच्या नैतिक वर्तनाने टिकते. टीकात्मक विचार. तरुणांनी कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता तर्क आणि ज्ञानाच्या आधारावर विचार करावा. विचाराचे स्वातंत्र्य जपावे. सामाजिक सहभाग. केवळ राजकीय प्रक्रियेतच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन संविधानिक नीतिमत्तेचा प्रसार करावा. 3. प्रबुद्ध भारताची गुरुकिल्ली. बाबासाहेबांचे स्वप्न असलेला प्रबुद्ध भारत हा संविधानिक नीतिमत्तेच्या आधारावर उभा राहील, जेथे नागरिक कायद्याचे पालन
करतीलच, पण त्याचबरोबर एकमेकांना समान आणि आदराने वागवतील. तरुणांनो, भीमा कोरेगावची एकजूट तुम्हाला संघटित राहण्यास शिकविते. आता संविधानिक नीतिमत्तेचे पालन करून लोकशाही आणि समतेचे रक्षण करा. हाच बाबासाहेबांचा खरा वारसा आहे. आतापर्यंतच्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानानंतर भीमा कोरेगावचा जयस्तंभ आज सामाजिक समतेचे आणि एकजुटीचे केंद्र बनला आहे. या तीर्थक्षेत्रातून प्रेरणा घेऊन आपण संविधानिक नीतिमत्तेचे पालन करूया. हा प्रेरणादायक आणि महत्त्वाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व आमच्या चॅनलला, जय चौधरी क्रिएटर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्या सहभागामुळेच सत्याचा जागर अखंड सुरू राहील. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. भीमा कोरेगावचा इतिहास आपण अनेक भाग बनवत आहोत. संपूर्ण पहा, जेणेकरून आपणास प्रत्येक भागातील आशय आणि खरा इतिहास तुमच्या समोर पोहोचेल व आपण आपल्या मित्रांसमोर किंवा समाजासमोर पोहोचवण्यासाठी त्यांना शेअर करा. कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी आपला शतशः आभारी आहे. जय संविधान, जय भारत, जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, अशाच प्रकारे आम्हाला साथ द्या. आपल्या साथीची गरज आहे. सबस्क्राईब करा. धन्यवाद.